मुलांचं पहिलं प्रेम म्हणजे हा क्रिकेटचा खेळ. सर्वीकडे या क्रिकेटवर लाखो रुपये खर्च होतात, पण आमच्या छोट्याशा गावात एक अशी लीग होते जी पैशांसाठी नाही तर तरुण पोरं एकत्र येण्यासाठी आणि गावच्या विकासासाठी तयार झाली आहे. ही आहे आमच्या गावाची धामणी प्रीमियर लीग. छत्रपती शिवाजी महाराज की जय. 9 वर्षापूर्वी विक्रमदाने एक स्वप्न पाहिलं, क्रिकेटच्या माध्यमातून तरुण पोरे एकत्र आणण्याचं, तरुणांना एक व्यासपीठ द्यायचं आणि गावच्या विकासासाठी हातभार लावायचं. त्या छोट्याशा कल्पनेनं आज एक परंपरेचं रूप घेतलं आहे. या लीगचं यंदा 9वं वर्ष आहे आणि यावर्षी 4 दमदार संघ मैदानात उतरलेत. त्यातला पहिला संघ आहे RR वॉरियर आणि संघ मालक आहे उमेश पवार. दुसरा संघ स्वर्णिक 11 आणि संघ मालक आहे प्रतीक सुर्वे. तिसरा संघ आहे गॉड लाईक आणि संघ मालक आहे आदित्य भुवड. चौथा संघ आहे शिवस्वराज्य 11 आणि संघ मालक आहे सुरेंद्र पवार. प्रत्येक संघाला जिद्द, अभिमान आणि जिंकण्याची आशा आहे. धामणी प्रीमियर लीग ही फक्त क्रिकेट स्पर्धा नाही तर गावच्या एकीचा उत्सव आहे. तरुणांची मैत्री आणि विकासासाठी उभे राहिलेले एक स्वप्न आहे. आज आपण पाहणार आहोत यावर्षीची धामणी प्रीमियर लीग. खेळाडूंचा उत्साह, जल्लोष आणि या ट्रॉफीसाठी होणारी रोमांचक लढत. चला तर मग सुरू करूया धामणी प्रीमियर लीग 2026 पर्व 9. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे मराठी आत्तेगण. आणि आता होलीच्या निमित्ताने यावर्षी आमच्या गावात धामणी प्रीमियर लीग ही क्रिकेटचे सामने असतात आणि चांगले गावातच खेळली जाते ही प्रीमियर लीग. आणि आज तिचं 9वं वर्ष आहे आणि आता पूर्वतयारी चालू आहे. सर्व खेळाडू येतात एक एक. इकडे बघू शकता, हे आमचं मैदान. तयारी चालू आहे, आता तुम्हाला दाखवतो. नमस्कार. आपण उभे आहात धामणी गावामध्ये, अगदी रायगडच्या लगत आणि रायगडच्या खोऱ्यामध्ये वसलेलं गाव आहे. आणि या छोट्याशा गावामध्ये संकल्पना आली की एक धामणी प्रीमियर लीग असते, प्रीमियर लीग असतात क्रिकेटच्या, जेणेकरून सगळ्यांना खेळता यावं. त्यासाठी आम्ही ही सुरुवात केलेली धामणी आणि त्याचं 9वं पर्व आहे. आणि खरोखर सांगतो, या कार्यक्रमाची सुरुवात केली तेव्हा खूप जोश होता, उत्साह होता आणि तो अजून आहे. आणि त्याच्यातून आमचं फायदा असं झालं की आम्हाला जी बिळगलेली पोरं होती ती एकत्र आली आणि त्याच्यातून आमचे सांस्कृतिक कार्यक्रम असतील, घरगुती कार्यक्रम, कोणाला मदत करणे, अशा बऱ्याचशा गोष्टी घडल्या. आणि खरोखर आम्ही स्वतःला भाग्यवान समजतो की आमच्या या गावात जन्म झाले आणि आम्हाला ही प्रीमियर लीग खेळून आमच्या गावासाठी आम्हाला काहीतरी करता येतंय. त्याचप्रमाणे जर बघायला गेलं तर आज एकवटीची खूप गरज असते आणि ती एकवट आमच्या गावाने एकत्र केलेली आहे. आणि त्याच्यातूनच नक्की आम्ही आमच्या भागासाठी असेल, विभागासाठी असेल, अगदी देशासाठी जे आम्हाला करता येईल ते आम्ही नक्कीच करू. आणि आमच्या ह्या DPLचा तुम्ही आस्वाद घ्याल, आम्ही असे अपेक्षा करतो. राडा आला आता सामान घेऊन. सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आज आता आपल्या गावचे प्रमुख कार्यकर्ते परशुराम पवार साहेब आणि राजाराम मुतेकर साहेब यांच्या शुभ हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांचं हार घालून आपण कार्यक्रमाला सुरुवात केली आहे. आता मी त्यांना विनंती करतो, दोघांनी श्रीफळ वाहून आजच्या नव्या पर्वाची सुरुवात करायची आहे. मुलांना विचार, चांगले विचार येते आणि असंच एक संघटना आपण राहते, हा फल देते तुला मान्य. छत्रपती शिवाजी महाराज की जय. हर 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 हर.
आता स्पर्धेची पूजा वगैरे करून स्पर्धेला सुरुवात होईल. पहिली मॅच आमचीच आहे आणि आता स्पर्धेचा टॉर्च उडवतील आणि स्पर्धेला सुरुवात होईल. लवकरच पहिला सामना सुरू होईल. आता मी तुम्हाला दाखवतो सर्व काही. कंपनीचा मालक आला शेखर सुरे काय करतो पहिला आनंद त्यांचा आमची फिल्डिंग झाली आहे. आता 4 ओव्हरला आम्हाला 59 रन मारायचे आहेत. बघूया आम्ही मारतोय काय. आमचे 2 बॅट्समन देखील मैदानात आता गेलेत. आपल्या संघामध्ये काय करतो स्वतः संघ मालक मारलेला बॉल आपल्या संघामध्ये काय करतो स्वतः संघ मालक तर मित्रांनो पहिली मॅच झालेली आहे आणि पहिली मॅच आम्ही आता हारलो आहे. अजून खूप साऱ्या मॅच बाकी आहेत आमच्या. पण बघूया पुढच्या मॅची कसं काय होते ते. आता दुसरी मॅच सुरू होईल ती सुद्धा तुम्हाला मी दाखवतो. मी धामणी गावचा वरिष्ठ खेळाडू संतोष सुलोचना सीताराम पवार. आमची DPL बद्दल 2 शब्द सांगतो आपल्याला. DPL ही आपली 2018ला आमच्या तरुण मुलाने गावातल्या तरुण मुलाने मुलं एकत्र यावी अशी काही मुलं होती मुंबई सुरतला जी गावाला कधी येत नव्हती. ती एकत्र येऊन गावासाठी काहीतरी विकासाचं काम करावं या उद्दिष्टाने ही DPL आमची सुरुवात झाली. त्या DPLचं त्यावेळी सुरुवात करण्यासाठी आमचा भाचा राहुल भद्रिके, आमचे त्यावेळीचे अध्यक्ष विक्रम इंगावले, अजय पवार आणि इतर तरुण सर्व मुलांनी एकत्र येऊन ही DPL सुरुवात केली. आणि आज आनंद होतोय की DPL पर्व 9 मध्ये आम्ही आता पदार्पण वर्षी DPL पर्वाची 9ची आमची सुरुवात झाली आहे. याच्यासाठी सर्व खेळाडूंनी, सर्व ग्रामस्थांनी, सर्व देणगीदारांनी आम्हाला भरघोस मदत केली. याच्यातून आम्ही गावाची विकास कामं केली, धरण बांधला, गावात पंखे आणले, बरेच असे विकासाची कामं केली. आमच्या तरुण मुलांना एकत्र येण्यासाठी केलेलं उद्दिष्ट कुठेतरी संपूर्ण होतंय याचा आम्हाला खूप आनंद आहे. पर्यंत ठेवा बरोबर आहे. आणि तो पण
अतिशय अनुभवी असा राहुल उजव्या हाताचा गोलंदाज आणि उजव्या हाताचा फलंदाज त्याच ताकदीचा आहे तो निलेश इंगावले. परंपरा चालू होतो का निलेश आणि आखूड टप्प्याचा चेंडू होता धूम करण्याच्या नादात दुसऱ्या मॅचला 44 रन मारले मित्रांनो RR वॉरियरनी आणि शिवस्वराज्यांना ते आता चेस करायचे आहेत. बघूया करतेत का आता. थोडासा लेझी होता परंतु धावा हे 2 पूर्ण बनले आहे आणि 2 धावा अशा तऱ्हेने पूर्ण केल्या आहेत. आता हा विषय नंतर घेऊया. गणमानसाने यक्षांना लक्ष ठेवायचं आहे. ठीक आहे आता सध्या खेळावर लक्ष द्या तुम्ही. माध्यम आहे आणि हा चेंडू धावून झालेली आहे. चेंडू कसा धावचा असल्यामुळे कौशल समजलं नाही आणि आणि उमेश पवार शॉट यार. दुसऱ्या मॅचमध्ये RR वॉरियर विन झालेली आहे. पहिल्या सामन्यापासूनच स्पर्धेला रंग चढायला सुरुवात झाली. काही संघांनी जबरदस्त फलंदाजी करत मोठे स्कोअर उभे केले तर काही संघांनी गोलंदाजी आणि फिल्डिंगच्या जोरावर सामना फिरवला. कुठे षटकारांचा पाऊस पडला, कुठे शेवटच्या ओव्हरमध्ये सामना रंगला आणि कुठे एका विकेटने सामना पलटला. प्रत्येक मॅचमध्ये काही ना काही खास क्षण होते. जबरदस्त कॅचेस, लांबच लांब षटकार, भन्नाट गोलंदाजी आणि मैदानावर दिसलेली खेळाडूंची जिद्द. संपूर्ण स्पर्धेत दमदार खेळ दाखवत 2 संघांनी फायनलमध्ये आपली जागा निश्चित केली. त्यातला पहिला संघ ठरला RR वॉरियर आणि दुसरा संघ शिवस्वराज्य 11. अशा पद्धतीने मित्रांनो आता DPLचं फायनल सुरू होईल. 2 संघ पोचलेले आहे, शिवस्वराज्य 11 आणि RR वॉरियर हे 2 संघ फायनलमध्ये खेळणार आहेत. बघूया कोणता संघ विजेता होतोय ते. आणि फायनलचा पहिला चेंडू यशाचा आता टप्प्याचा चेंडू ओंकारला समजलेला नाहीये आणि दरम्यान पुढचा चेंडू काढण्यासाठी सज्ज. पाहूया दरम्यान पुढचा
दिसत आहे. आणि मला वाटतं सुरेश शिंगाटे यांचं आणि धावसंख्या किती 40. पहा षटकाराने किती बदल होतो या धावसंख्येत. आणि आपल्या चेंडू मूळ बिघडायचा उत्तम चेंडू चौका टाकलेला होता त्यांनी. आणि पाहूया झोड होतो का यश जातो त्याच्या खाली. आणि मी तुम्हाला म्हटलं की पुन्हा मिळतील कॅच ऍक्च्युली बॅट वर कर बिंदास मारा. गाडी स्पीडचा फायदा साहेब घेतो का बघूया आपण. आणि एक धावसाठी दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. आणि बघा पूर्ण बॅटर आलेला चेंडू हॅटच्या दिशेने 2 चेंडू बाकी आहेत. राकेश स्ट्राईकला आहे. षटकातील शेवटचा चेंडू. या षटकावर या चेंडूवर किती धावा येतात ते पाहायचे आहेत आपल्याला. आणि चेंडू जर उत्तर आपली मागाशी क्षेत्ररक्षणाकडे विजेते संघाचे मनपूर्वक जरा शुभेच्छेचं अभिनंदन करतो. डिटेल पर्व 9 मध्ये आलेला सर्व पाहुण्यांचे सहर्ष स्वागत. पाहुण्यांमध्ये आणि ते 2 अंतिम सामन्याचा करार आपल्याला चांगला बघायला मिळाला. सामन्यामध्ये गेले 2 दिवस माझे मित्र सदैव इंगाले अतिशय सुंदर असं संरक्षण करत होते आणि सर्व स्पर्धा आपली निकोप पार पडली. त्यासाठी सर्वांच्या एकदा जोरदार टाळ्या स्वागत होत्या. कारण क्रिकेट हा सांघिक खेळ आहे. राजेश चोरकर 9 विकेट घेतलेले मध्ये भाग घेतलेले 4 संघ होते. त्या 4 संघापैकी सोनिक 11 त्यांना मी विनंती करेन सोनिक 11 संघाचे कर्णधार किंवा संघ मालक यांनी आपला सन्मान चिन्ह घ्यायचा आहे. जा दीपेश वॉरियर
त्याच्यामध्ये मी शिव स्वराज 11ला रनअपसाठी ट्रॉफीसाठी उभं करण्यात येत आहे त्यांनी उभं दादा सगळ्यांनी जा मी या जा माया महिलामधून आलेला आहे